पहा पिसारवे टीम आपला 12वा प्रतिनिधी ड्रेस कोड मध्ये नाही आणि त्यामुळे ड्रेस कोड मध्ये सर आपला 12वा प्रतिनिधी नसल्यास आपण प्रत्येक टीमला पेनल्टी देत असतो। आमच्या सुखदादा बाग या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांची स्वतःची टीम खेळत होती, त्यांचा देखील 12वा प्रतिनिधी ड्रेस कोड मध्ये नव्हता आणि तिथे मात्र त्या टीमला पेनल्टी द्यावी लागली होती। विजय पवार गोलंदाजी ट्रॅकमध्ये तयार होताना पाहायला मिळतोय। चला जास्तचा वेळ घेऊच नका, कारण काय माहिती आहे का तुम्ही निजाकडून आले, आमचं डोळ कुवायची बारी होईल बार। रितेश आणि प्रितेश प्रतीक चला पिसारवे क्षेत्ररक्षण सजून घ्या। यासाठी मित्रांनो सातत्याने म्हटलं जातं कधी या मैदानात दाखल झाल्या आपलं नियंत्रण सजवा। विजय पवार तयार होतोय, पहिला चेंडू हाताळण्यासाठी आंध्री दणका दिलाय, मजबूत ठोका, बास बास। हा याचा बघा कसा तर आहे, निजी उठून आला का काय झाला, तोंडावर पाणी मारा, वायफर मारा, शॅम्पू मारा, ठेस मारा, काही मारा, परंतु निश्चित अगदी आपण पाहू शकाल इथे एक सिंगल आली आहे आणि संघाचं खातं ओपन झालंय। आमचा लाईटवाला फक्त कसं तरी इकडे उजेडा एरी दर दरा वर चढला, काही त्याला वरून टांगा खालते गेला काय कळला पण नाही। इथे पाहावं लागेल यावेळेस एक धाव फलकावरती आहेत। षटक क्रमांक पहिलं विजय पवार, एक नावाजलेला नामांकित गोलंदाज तयार। पुन्हा फटका इथे फसला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे बाप्पा, बरा झाला कसा तरी हातात बसला ना, सकाळ सकाळ भेटल्या असत्या, काय सांगायचं आहे, हे खेळणार आहे तर दिल्या असत्या, पण घरून देखणार आहे मजबूत दिल्या असत्या। आणि यावेळेस आपण पाहू शकाल विकेट रोहन मैदानाच्या आतमध्ये डीजे वाले जसा डीजे वाजत तशा मॅची वाजवल्या आता परत डेंजर गडिया, परंतु इथे रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। खोकला झाला का काय, आडूळचा पास, अगदी जाऊया पुन्हा एकदा समोरच्या दिशेला पंच करण्याचा काय सांगायचं आहे। इथे पाहावं लागेल विजय पवारची गोलंदाजी सध्या चांगली राहिली आहे, एक धावा आहे आणि एक विकेट। यावेळेस हो चेंडूने उंची गाठली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बेकार, काय सांगायचं आहे। कॉलिंग मध्ये दुष्काळ पडला, उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात हिवाळा अशी तऱ्हा झाली आणि इथे अगदी आपण पाहू शकाल 3 धावा आहेत। धावफलकावरती अजूनही या षटकामध्ये हॅलो जाऊया पाच धावा फलकावरती आहे, शेवटचा बॉल या षटकामधील। ओहो यावेळेस बेकार कानफटे शॉट, कानफड्या गडी मोजून 3.5 फूट उंचीचा
टप्पाही पडला नेमका तेच जर का नाही एवढा टार्गेट शिट्ट्या मारा आता काय आता खरीच निघाल तरी कोणी घाबर ना अखेर रात बपार काय सांगायचं निघालं धन झाली आणि इथे मात्र आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त एका गड्याच्या मोबदल्यात डोनेवाडी टीम जाऊन पोहोचली 9 धावा चला लगेच नाही त्या शेण पण तुम्ही त्याच्या मागे लागणार येडात काय झालं त्या बिचारा कुठेतरी चायलाय बळाच लागला त्याच्या मागे हळदीला नेला तरी तेठही लागता मगी लग्नाला नेला तरी तेठही लागता मगी हे मॅचीत या आली तरी येठही लागता मगी जाऊया मित्रांनो शैलेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती रितेश स्ट्राईक एंडवरती आता मात्र जमला नाही या गडी बारीक पडला आणि काय सांगायचं जसा बॉलर आला तसा मात्र डबल टॉपची गाडी अचूक टप्पा डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो 10 धावा फटका इथे हवेत घेतला शतरंगची बॉल खाली यावेळी डाऊन द ग्राउंड असून एक विकेट कुठेतरी गजा रंगात यायची बारी पण काय म्हणताय गजात रंगात यालं सजा भेटायची बारी झाली तेजस यावेळेस आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शैलेश ज्याला मात्र आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला सुरुवात तर चांगली गेली चला स्पीडअप राहू द्या मॅच मध्ये वेळ वाचवा ओहो मजबूत रचना होता आपण काय सांगता पुढ्यात बॉल टिकला तर पण पुढ्या सोडता नाही आला असं इथे मात्र हा चेंडू आपण पाहिला तर तो चेंडूवाला गेला डॉट बॉल निर्धाव चेंडूवाला गेला या षटकामधील आणि डाबामधील 4 चेंडूचा काही शिल्लक लाईन खराब आहे सकाळ सकाळ हवा टाईट बॉलरची हवा झाली टाईट बॉल हेल्प पडायला लागला वाईट हा इंडिया बाबा जाऊन दे तिकडे खोशात काय सांगायचं आहे रोनित का त्याचीच मजा आहे तो कालपासून तो खुश आहे खोपड्यात धरपडतो जाऊया पुन्हा एकदा यावेळेस हो इथे पुन्हा एकदा संधी परंतु इथे धाबाची संधी आणि आता विकेट अगदी वेगानं प्रयत्न केले परंतु कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले आणि त्यामुळे इथे मात्र धावा फलकावरती आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला 3 गड्याच्या मोबदल्यात डोनेवाडी हा संघ जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती अजूनही डाबामधील 3 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस इंटर होताना पाहायला मिळतोय जयेश यावेळेस जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आता जयेश कशा प्रकारची बॅटिंग करणार कारण की शेवटच्या चेंडू जर म्हटलं तरी इथून पुढे शिल्लक आहेत गोलंदाज तयार आणि इथे मात्र हा वेळेस देखील एक विचार जर केला तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते नियंत्रित गोलंदाजी बॅटिंग मात्र इथे कुठेतरी थोडीशी खराब मनाच्या विरुद्ध दिशेने होताना पाहायला मिळाली धाबा आल्या नाही येणारा चेंडू यावेळेस हो अगदी आपण पाहू शकाल पहिला डाव समाप्त झाला पहिल्या डावामध्ये धावा धावफलकावरती बनल्या गेल्या 11 धावा आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे 11 धावा झाल्यात त्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या अशा 13 धावा आणि विजयासाठी पिसारवे टीमला 14 ची गरज आहे 12 चेंडू 14 ची गरज
ज्या पद्धतीनं मित्रांनो आपण पाहिलं तर कालची रात्र गाजवली होती पिसारवे टीमनं, त्यानंतर पहिली रात्र गाजवली होती ढोणेवाडी क्रिकेट संघानं. परंतु हा सामना कोण गाजवणार? वाजपूर आणि निंबोडे या दोन टीमच्या दरम्यान पुढची लढत पाहायला मिळणार आहे. आपण दोन्ही टीमचे खेळाडू आपण तयार राहायचं. लगेच ही मॅच कंप्लीट झाली का लगेच म्हणजे ते एक बाजूनं बाहेर निघलं का तुम्ही एक बाजूनं आत शिरायचं. सलामीची जोडी मंगेश आणि विजय पवार, ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पिसारवे टीमच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 14 धाबा इथे डिफेन्स करायचे आहेत ते म्हणजे टीम ढोणेवाडी टीमला. तर कशा केल्या जातील ते पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तेजस, पहिले षटक हाताळण्यासाठी तेजस आला गेलाय आणि तेजसच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. गोलंदाज तयार होईल आपल्याला पाहायला मिळतो. चला अगदी थोडंसं वेळेसाठी कोऑपरेट करा. प्रत्येक बॅटिंग करणारी टीम असो या क्षेत्ररक्षण करणारी टीम असो, थोडंसं सहकार्य करत चला. मंगेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती विजय. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजू आणि मंगेश जसा जेल्या काय सांगता अशी रामाची रेस मारली बघा. 11 एकर मधून डायरेक्ट 7 एकर मध्ये आला. स्क्वेअर फुटा मोजमाप चालू केला. सुरेश निरगुडा काय सांगायचं आहे त्यांचं, मला वाटतं हंडी भांडी फुटली का काय झाली असं वाटतं. ते बघत नाही म्हणजे 100% खोंबली. यावेळेस हो समोरच्या दिशेला संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. एकदा तर वेगानं कमली झाली. दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा. 2 धाब्याच्या मध्ये संघाचं खातं ओपन होतं. पण काय सांगायचं कॅच न घेता त्यांना 4 आपल्या संघासाठी बाउंड्री आढळली. पण जर काय कॅचिव धावला असता आणि कॅचिव सुटली असेल बाउंड्री गेली असेल तर भोशाडा खाताना अजून त्याची धन आता भांडणार, अजून दुसरे तोंडानं भांडलं असतं. किती किती तोंडाचा वापर करतात. 11 बॉल 12ची गरज. यावेळेस काय फटका गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे. धाव तुम्ही एक काम करा, अड्ड्यासारखा लांब काठे आणून ठेवा त्याच तिला बॉल ठोकाय कोणी पाठी मागून डोसकाय सुरुवात करा. काय सांगायचं आहे त्याला डोळ्यान दिसत बॉल कुठं आहे किती पळावा. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 3 धाबा धाव फलकावरती पाहतोय. आता 10 चेंडू आणि 11ची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये पिसारबे टीमला. ओहो इथे फाईन मध्ये काय फटका, विजय पवारचा क्लास. बॉल मात्र निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी चौकार. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडू हाताला फक्त आणि फक्त दिशा दाखवली म्हणजे कुठेतरी गतीचा वापर केला विजय पवारनं. तिथे धाबा मिळाल्या 4-7 धाबा. सन्मान दिला सेन्सिबल क्रिकेट, कारण की इथे विजयला माहीत आहे क्षेत्ररक्षक दूरवर आहे त्यामुळे इथे आपण धाव घेऊ शकतो. अशा पद्धतीने 2 धाबा 9 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 8 चेंडू 5 धावा कदाचित पाहावं लागेल. यावेळेस 5 धावा आहेत आणि ते एखादा षटकार येईल. मॅच कंप्लीट होणार का ती पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार. इथे कड दाखवले. सामना तर लेवलला जाऊन पोहोचलाय. पिसारवे टीम एका धावेपासून वंचित. कदाचित आता सामना जिंकला असता पण तो आपला 12वा खेळाडू ड्रेस कोड नसल्या कारणाने पॅनल्टी घ्यावी लागली. कदाचित ती पॅनल्टी आता भरावी लागते. 7 चेंडू 1 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती विजय पवार तयार होतोय आणि इथे शेवटच्या मोमेंटला हा विजय पवारचा क्लास. मॅच इथे कंप्लीट झाली. पिसारवे अभिनंदन टीम पिसारवे. हार्ड लक टीम ढोणेवाडी. चला
मॅन ऑफ द मॅच आपण